बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची काल एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली अशी माहिती मिळते। कालच मुंबई पुण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांचे प्रारूप आराखडे जाहीर करण्यात आले। आता त्यावर हरकती सूचना मागवल्या जातील। या अनुषंगाने महायुतीमधल्या तिन्ही प्रमुख पक्षात कुठे कसं लढायचं याबाबत प्राथमिक चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी अधिक बोलूया। प्रणाली, ही महत्त्वाची बैठक म्हणायला हवी, कारण प्राथमिक चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तीन पक्षांमध्ये कशा लढायच्या याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचे जे प्रारूप आराखडे आहे ते जाहीर करण्यात आले। काही महानगरपालिकेच्या संदर्भात विशेषतः मुंबई ही राज्यातलीच नव्हे तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे। तर या महानगरपालिकेचा सुद्धा प्रारूप आराखडा काल जाहीर करण्यात आला। साहजिक आहे की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यासारख्या ज्या महत्त्वपूर्ण महापालिका आहेत ती आपली सत्ता असावी असं सत्ताधारी पक्षाला वाटणं आणि त्यातही जेव्हा सत्ताधारी पक्षामधले तीन महत्त्वपूर्ण पक्षांची जेव्हा युती आहे तेव्हा तीनही पक्षांना वाटणं हे स्वाभाविक आहे। प्रत्येक महानगरपालिकेमध्ये त्यांचा प्राबल्य असण्याचं प्रमाण कमी अधिक आहे, परंतु तीनही पक्षांचं अस्तित्व हे जवळपास प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे। त्यामुळे आपण राज्याची निवडणूक ही महायुती म्हणून लढलेलो असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठे कशी युती करायची, कुणी कशा पद्धतीनं लढायचं, म्हणजे समजा जर आपण उदाहरणच द्यायचं झालं तर मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप यांचं प्राबल्य आहे, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी भाजप यांचं प्राबल्य आहे, औरंगाबादमध्ये शिवसेनेचा सुद्धा चांगला जोर आहे। अशा पद्धतीनं या ज्या सगळ्या महानगरपालिका आहेत कुठे कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोणत्या दोन पक्षांची युती होऊ शकते, तीन पक्ष कशा पद्धतीनं सामावून घेतले जाऊ शकतात, या दृष्टीनं काल प्राथमिक चर्चा झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि कालच म्हणजे हा योगायोग मुळीच नाहीये की काल तीन चार महानगरपालिकांचे प्रारूप आराखडे झाले आणि त्याच दिवशी रात्री हे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली। त्याच्या आदल्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले। या सगळ्या ज्या गोष्टी आहे यांच्या मागे हे केवळ योगायोग नाहीये किंवा अचानक घडून आलेल्या या बैठका नाहीये, तर या ठरवून झालेल्या बैठका आहे ज्यांची पार्श्वभूमी जी आहे महत्त्वाची ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी हेच आहे। बरोबर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली। एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक झाली। सिद्धार्थनगर कमानीजवळ राजे बागस्वर फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त रस्त्यावर स्टेज बांधण्यात आला होता आणि हा स्टेज काढण्यावरून वाद झाला, त्यातूनच तणाव निर्माण झाला। जमावानं एका टेम्पोसह कार पेटवली तर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। यात 4 पोलिसांसह 10 जण जखमी झाले। पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। सिद्धार्थनगरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आता आपण